केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नागपुरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। तर पत्रकारांशी झालेल्या चर्चेदरम्यान आठवले यांनी वक्फ विधेयकावर सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं स्वतःला संसदेपेक्षा श्रेष्ठ समजू नये असं मत व्यक्त केलं। रामदास आठवले म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार सर्वोच्च न्यायालय विधेयकाबाबत आपलं काम करू शकतं, परंतु संसदेत बहुमतानं मंजूर झालेलं विधेयक नकारता येत नाही। संविधानानुसार संसद ही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे असं आठवले म्हणाले। देशाबद्दल आता एक तर काय करता येईल, आता ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मांडलेली आहे त्याच्यावर काय लोकांनी आपत्ती घेतलेली आहे, काय लोकांनी समर्थन केलेलं आहे, तर त्याच्यावर आता काय करता येईल अशा पद्धतीनं पार्लमेंटला विचार करावा लागेल की सुप्रीम कोर्टाला किती अधिकार असले पाहिजे। त्याला अधिकार आहे, पण हीच गोष्ट पुन्हा पुन्हा चर्चेत आलेली आहे की सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे की पार्लमेंट सुप्रीम आहे। तर कॉन्स्टिट्यूशननी मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कॉन्स्टिट्यूशननी पार्लमेंट ही सुप्रीम आहे अशा पद्धतीची जी भूमिका आपल्या संविधानामध्ये आहे। त्यामुळे आपण म्हणताय त्या पद्धतीनं त्याचा विचार भविष्य काळामध्ये व्हावा अशी व्हावा। त्याचवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर मंत्री म्हणाले की ते दोघेही एकत्र येणार नाहीत। जर ते एकत्र आले तर एकत्र राहा असा सल्ला आठवले यांनी दिला। मात्र या दोघांच्या एकत्र येण्यानं महायुतीला कोणताही फरक पडणार नसल्याचं आठवलेंनी सांगितलं। तसेच उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल असं मत आठवले यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर आठवले म्हणाले, जगात पुढे जाण्यासाठी मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी यायला हवं, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय भाषा हिंदी देखील यायला हवी। मात्र राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचे कार्यकर्ते मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडत आहेत। आपण या भूमिकेशी सहमत नसून आपण विरोध करत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले। यासोबतच महाराष्ट्रात भाषेच्या नावाखाली फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आठवलेंनी केली। आणि मराठी आम्ही सुद्धा मराठीवर आमचं प्रेम आहे। मराठी राजभाषा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दर्जा दिलेला आहे आणि मराठी तर आमची माय बोली आहेच आहे, पण हिंदीला विरोध करणं हे अत्यंत अयोग्य आहे। त्यामुळं मला असं वाटतं की भारताशी आपलं महाराष्ट्राचं नातं आहे। भारत देशाचे आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी करू नये आणि हिंदी भाषा जी आहे ती आपली भाषा आहे, आपली राष्ट्रभाषा आहे। त्यामुळं मराठी तर आपण मराठीवर आमचं सगळ्यात जास्त 99% प्रेम आहेच आहे। राष्ट्रभाषा म्हणून आपण हिंदीकडे पाहिलं पाहिजे असं आपलं मत आहे। तर त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या राज ठाकरेंच्या भूमिकेशी आपला विरोध आहे। अनेक वेळेला व्हिडिओ काढतात, एखाद्या माणसाला दादागिरी करतात आणि तू मराठी बोल, तू मराठी बोल। ठीक आहे, त्यांनी मराठी बोलायला शिकायला काही हरकत नाही आहे, त्यांनी शिकावं ही त्यांची मागणी रास्त आहे। आणि आताच WCL जे पांडे नावाचे अधिकारी आमच्या मिटिंगमध्ये होते, तर मी त्यांना विचारत होतो की तुम्ही मराठी बोलताय का? तू मराठी बोलतोय मी, मग मराठी बोलतोय पण नाव काय तुमचं? तर माझं नाव पांडे आहे। मग पांडे तर कुठले तुम्ही, मूळ कुठले? तर तू बोलली मी UPचा आहे। पण आता इथं ते राहिलेले असल्यामुळे त्यांना मराठी येतेच आहे। त्यामुळे अनेक वर्ष जिथं राहिलेले आहे त्यांना मराठी येतं आहे। पण बँकेमध्ये अधिकारी सारखे बदलत असतात, सगळ्या देशातले अधिकारी इकडून तिकडे बदल्या होत असतात। महाराष्ट्रातले अनेक अधिकारी बाहेरच्या अनेक राज्यामध्ये आहेत। तर त्यामुळं मला असं वाटतं की मराठी शिकली पाहिजे, बोललं पाहिजे, या मताशी आम्ही सहमत आहोत। त्याला राज ठाकरेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे, परंतु दादागिरी करून लोकांना त्रास देणं ही भाषा योग्य नाही आहे। त्यामुळं त्याच्यावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष द्यावं, अशी दादागिरी करणाऱ्यांना माफ करता का कामा नये आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीची फूट पाडणं ही बाब अत्यंत अयोग्य आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने अशा फुटीरतावाद्यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घेतली पाहिजे अशी आपली मागणी आहे।